नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज जास्त काय प्रश्न नाहीत, 30 प्रश्न आहेत. ते एका विद्यार्थ्यानं आपल्याला कमेंटमध्ये केले होते, सांगितले होते की हे प्रश्न आलेले आहेत, तर ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि जे म्हणत आहेत की हे प्रश्न आले नव्हते, तर त्यांनी प्रश्न कमेंट करून सांगा मला कोणते आले ते. ज्यांनी पाठवले त्यांचे मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. चला तर मग प्रश्न सुरू करूया. द्रव्यचा समानार्थी शब्द कोणता? द्रव्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पैसा, वित्त, संपत्ती, वरीलपैकी सर्व, हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, लोकशाहीचे 4 स्तंभ कोणते? लोकशाहीचे 4 स्तंभ कोणते? तर याचं उत्तर आहे शासन, प्रशासन, न्यायपालिका, पत्रकारिता. तर याचं उत्तर येईल वरीलपैकी सर्व. हे 4ही पण आहेत. पुढचा प्रश्न, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं उत्तर येईल मित्रांनो दादाभाई नौरोजी. खालीलपैकी कोणते आम्ल व्हिनेगरमध्ये आढळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ॲसिटिक आम्ल. प्रश्न क्रमांक 5, वेद, गोपाठ, ब्राह्मण कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? तर याचं उत्तर येईल मित्रांनो अर्थवेद, अथर्ववेद. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता बहुपेशीय जीव आहे? खालीलपैकी कोणता बहुपेशीय जीव आहे? तर याचं उत्तर येईल स्पंज. प्रश्न क्रमांक 7, मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतात? मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतात? तर याचं उत्तर येईल राज्यपाल. प्रश्न क्रमांक 8, जिवंत पेशीचा शोध कोणी लावला? जिवंत पेशीचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर येईल अँटनी व्हॅन ल्यूवेनहोक. अवघड आहे जरा वाचायला आहे. चला पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? तर याचं उत्तर येईल नाशिक, त्र्यंबकेश्वर. प्रश्न क्रमांक 10, विधानसभेचे प्रमुख कोण असतो? विधानसभेचे प्रमुख कोण असतो? तर याचं उत्तर येईल मित्रांनो मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 11, नमो शेतकरी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? नमो शेतकरी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर याचं उत्तर येईल मित्रांनो महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 12, विधवांसाठी शाळा कोणी काढली? विधवांसाठी शाळा कोणी काढली? तर याचं उत्तर येईल मित्रांनो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 13, पर्जन्य छायेखालील प्रदेश कोणता? पर्जन्य छायेखालील प्रदेश कोणता? तर याचं उत्तर येईल दख्खनचा पठार. प्रश्न क्रमांक 14, सार्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सार्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निरर्थक. प्रश्न क्रमांक 15, हिमालयाच्या पायथ्याशी कोणती वने आढळतात? तर याचं उत्तर येईल उष्ण कटिबंधीय कोरडी पानझडी. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? तर याचं उत्तर येईल ढाका. प्रश्न क्रमांक 17, वॉटर पोलो टीममध्ये किती लोक खेळाडू असतात? वॉटर पोलो टीममध्ये किती खेळाडू असतात? तर याचं उत्तर येईल मित्रांनो 7. प्रश्न क्रमांक 18, आर्य चाणक्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? आर्य चाणक्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर याचं उत्तर येईल अर्थशास्त्र. प्रश्न क्रमांक 19, सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे?
सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर येईल मित्रांनो ऋग्वेद. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय बास्केटबॉल संघाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय बास्केटबॉल संघाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर येईल 6 जून 1946 रोजी. प्रश्न क्रमांक 21. महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो महिलाश्रम. प्रश्न क्रमांक 22. एका वर्षात किती टन घनकचरा निर्माण होतो? तर याचं उत्तर येईल मित्रांनो अंदाजे 11.2 अब्ज टन. प्रश्न क्रमांक 23. विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक धावा कोणी केल्या आहेत? तर याचं उत्तर आहे क्विंटन डी कॉक. पुढचा प्रश्न. 1929 मध्ये खुदाई खिदमतगार चे आयोजन कोणी केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अब्दुल गफार खान. हा प्रश्न मागे पण विचारलेला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कशामध्ये ॲसिटिक आम्ल असते? तर याचं उत्तर आहे व्हिनेगरमध्ये असते. प्रश्न क्रमांक 26. त्रिपिटक हा कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? तर याचं उत्तर आहे बुद्ध धम्म. प्रश्न क्रमांक 27. G20 शिखर परिषद 2023 कोणत्या शहरात आयोजित केली आहे? तर याचं उत्तर येईल मित्रांनो नवी दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 28. अंजुमन चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर येईल मित्रांनो क्रिकेट. पुढचा प्रश्न. व्हॉलीबॉल महासंघाची स्थापना 1995. 1895 सॉरी. प्रश्न क्रमांक 30. हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहे? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे मित्रांनो. उत्तर कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हेच प्रश्न होते आजच्या पेपरला.